नमस्कार, मी विजय राऊत कोकण वैभवमध्ये आपलं स्वागत करतो। आपण कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आतापर्यंत झालेल्या 5 निवडणुकांचा आढावा घेत आहोत। यापूर्वीच्या भागात आपण KDMCच्या पहिल्या निवडणुकीत काय घडलं होतं याचा आढावा घेतला आहे। हा भाग आपण पाहिला नसेल तर नक्की पाहायला विसरू नका। गेल्या 25-30 वर्षाच्या कालखंडात अनेक स्थित्यंतरे झाली ते आपल्याला पाहता येणार आहेत। राजकीय समीकरणे कशी बदलत गेली त्याचा धांडोळा आपण घेत आहोत। फार इंटरेस्टिंग आहे। सर्वच्या सर्व 5ही भाग आपण नक्कीच पहा। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 1995 मधील निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या भ्रमाचा भोपळा फुटला। भाजपला कल्याण डोंबिवलीत आपली ताकद किती याची जाणीव झाली। त्यामुळे 2000 मध्ये झालेल्या महापालिकेच्या दुसऱ्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांची निवडणुकीपूर्वी युती झाली होती। मात्र या निवडणुकीत शिवसेनेला 26, भाजपला 21, काँग्रेसला 18, राष्ट्रवादीला 10 आणि 10 अपक्ष नगरसेवक निवडून आले होते। शिवसेना भाजपा युतीने 47 जागा जिंकल्याने बहुमत मिळालं होतं। महापालिकेत शिवसेना भाजपाची सत्ता आली होती तर काँग्रेस हा विरोधी पक्ष बनला होता। काँग्रेससोबत राष्ट्रवादीही होती। 1995 मध्ये शिवसेना आणि भाजपा स्वतंत्र लढले होते। त्यावेळी शिवसेनेने पहिल्याच वेळी 40 जागा जिंकल्या होत्या। स्वबळावर निवडणूक लढवल्याने एका अर्थाने शिवसेनेचा फायदा झाला होता। मात्र 2000 मधील निवडणूक शिवसेना भाजपा युतीने लढवल्या असल्याने दोन्ही पक्षांचा अधिक फायदा होणे अपेक्षित होते। मात्र प्रत्यक्षात दोन्ही पक्षांचा तोटा झाला होता। शिवसेनेला सर्वाधिक 14 जागांचा तोटा झाला होता तर भाजपाला अवघ्या 2 जागांचा तोटा झाला होता। उलट काँग्रेसला 5 जागांचा फायदा झाला तर नवीन असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पहिल्याच प्रयत्नात 18 जागांची लॉटरी लागली होती। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एकूण 23 जागांचा फायदा झाला होता। एकंदरीत KDMC निवडणुकीमध्ये भाजपशी युती करून राजकीय फायदा होण्याऐवजी नुकसान झाल्याचे स्पष्ट दिसून आले। KDMCच्या 6व्या महापौरपदी शिवसेनेच्या कल्याण पूर्वेतील मंगल शिंदे यांची तर उपमहापौरपदी डोंबिवलीतील शिवसेनेचे शरद गंभीरराव यांची निवड झाली होती। KDMCच्या 7व्या महापौरपदी भाजपाचे डोंबिवलीतील हरिश्चंद्र पाटील यांची तर उपमहापौरपदी भाजपाच्या डोंबिवलीतील वनिता पाटील यांची 1 वर्षासाठी व त्यापुढील वर्षासाठी उपमहापौर म्हणून शिवसेनेचे कल्याण पूर्वेतील रमेश जाधव यांना 2 वर्षे संधी मिळाली होती। KDMCच्या स्थायी समितीचे 6वे सभापती म्हणून भाजपचे डोंबिवलीतील नंदू जोशी यांची निवड झाली होती। 7व्या सभापतीपदी कल्याण पूर्वेतील शिवसेनेचे मल्लेश शेट्टी यांना संधी देण्यात आली होती। 8वे सभापती म्हणून भाजपचे ठाकुर्ली येथील श्रीकर चौधरी यांची निवड झाली होती। 9वे आणि 10वे सभापती म्हणून सलग 2 वेळा शिवसेनेचे डोंबिवलीतील रमेश सुकरा म्हात्रे यांना संधी मिळाली होती। KDMCचे 6वे सभागृह नेते म्हणून भाजपचे डोंबिवलीतील हरिश्चंद्र पाटील यांना संधी मिळाली होती। 7वे सभागृह नेते म्हणून शिवसेनेच्या कल्याणमधील वैजयंती घोलप यांची निवड झाली होती। 8वे सभागृह नेते म्हणून भाजपचे डोंबिवलीतील भाई देसाई यांना संधी मिळाली होती आणि 9वे सभागृह नेते म्हणून भाजपचे कल्याणमधील रमेश गोरे यांची निवड झाली होती। KDMCचे 6वे विरोधी पक्षनेते म्हणून काँग्रेसचे डोंबिवलीतील रमेश पद्माकर म्हात्रे यांना संधी मिळाली होती। 7व्या विरोधी पक्षनेत्या म्हणून कल्याणमधील काँग्रेसच्या अलका आवळसकर यांची निवड झाली होती। 8वे विरोधी पक्षनेते म्हणून कल्याणमधील काँग्रेसचे अनिल पंडित यांना संधी देण्यात आली होती। 9वे विरोधी पक्षनेते म्हणून डोंबिवलीतील काँग्रेसचे जितेंद्र भोईर यांची निवड झाली होती। एकंदरीत KDMCच्या दुसऱ्या निवडणुकीचा हा आढावा आपल्याला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा। आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। तसेच अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।